सकाळची बस आहे, जाऊ त्या बसनी. हीच ती जागा पोरांनो. पोरांनो, या अतृप्त आत्म्यांना तृप्ती देण्यासाठी मी आधी पण बरेच प्रयत्न केले, पण ह्या आत्म्यांना तृप्ती देण्यासाठी योग्य वेळ, परिस्थिती आणि व्यक्तींची गरज होती. योग्य व्यक्ती म्हणजे मला समजलं नाही. लवकरच समजेल तुम्हाला. मी तिची पूजापाठ करणार आहे. तो एक जटिल तोडगा आहे. कदाचित त्याच्यामुळे परिस्थिती हाताबाहेर पण जाऊ शकते. तर त्या परिस्थितीचा सामना करण्याची पण तयारी तुम्ही ठेवा. ओम ह्रीं क्लीं फट स्वाहा. अतृप्त आत्म्यांनो, माझ्या वशमध्ये या. अतृप्त आत्म्यांनो, माझ्या वशमध्ये या. ओम ह्रीं क्लीं फट स्वाहा. अतृप्त आत्म्यांनो, माझ्या वशमध्ये या. क्लीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं 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 क्लीं चामुंडाय नमः. हा कपडा आता काही साधा सुद्धा कपडा नाहीये. मंत्रोच्चारण करून त्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे आणि आता हाच कपडा त्या अतृप्त आत्म्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या कामी येईल. यांच्या मुक्तीचा रस्ता एकच. इथून पूर्व दिशेला 5 कोसावर पांढऱ्या खोडाच्या झाडाखाली जमिनीखाली एक शिर दडलेला आहे. त्या शिराला मुक्ती म्हणजेच यांना मुक्ती.
वर्षापूर्वी राजयोग. बोरा, तुझ्या नशिबात राजयोग आहे, पण तो राजयोग प्राप्त करण्यासाठी मोठा त्याग करावा लागेल. मोठा त्याग. नशीब. भागे होय भागे होय, ते भांडे सोड आणि इकडे ये. होय बस इथं. काय हो, काय झालं? अरे वरल्या डोंगरावर गेलो होतो, तिथं विचित्रच बाबा भेटला. राजयोग म्हणत होता. राजयोग? राजयोग म्हणजे काय? काय बोलला? आणि विचित्र म्हणजे काय? अरे विचित्रच होता. त्याने काही केलं नाही ना तुम्हाला? त्याने तर काही केलं नाही मला, पण नशिबात राजयोगी म्हणत होता आणि त्याग बिग बोलत होता. त्याग? थांबा, मी पाणी आणते तुम्हाला. अहो, हे पाणी घ्या. आता मला नीट सांगा काय झालं ते. तुम्ही तो माणूस विचित्र म्हणत होते ना, मला जरा विचित्रच वाटतं. आपण देवीच्या डोंगरावर जाऊन पाया पडून येऊ. आगे हाच तो बाबा. चला चला व्हायरस. आला ना तू परत. राजयोग. तुझ्या नशिबात गुप्तधन आहे, पण ते मिळवण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागेल. खूप काही गमवावं लागेल. रक्ताचा प्रसाद द्यावा लागेल. गमावं लागेल म्हणजे? रक्ताचा प्रसाद? वय पोरी, रक्ताचा प्रसाद. तो पण स्वतःच्या रक्ताचा प्रसाद. गारबळी. ओ चला इथून, काय बाबाच्या मागे लाग. भागे तो भागे, त्या बाबाचं बोलणं. अवघा बसाव तुम्ही. अगं माझं ऐकतं, त्या बाबाचं बोलणं जर खरंच झालं तर. पुढं काय डोंगी बाबाच्या मागे लागता? तो आलाय 4 गाव फिरून. आपली परिस्थिती किती बिकट आहे. आज खायला आहे, उद्या खायला नाही. पावसाळ्यात तर पहाटेची जेवढा आपला माठ गळत नाही त्याच्यापेक्षा जास्त आपलं घर गळतं. हे काही असो, कष्टाची आरतीच भाकर कर. उलट सुलट मार्गाचं काही नको मला. भागे ए भागे, ऐक ना भागे. बाबा बाबा, मला गुप्तधनाची अपेक्षा आहे. ती मिळवण्यासाठी काय करावं लागेल? अमावस्येच्या दिवशी पांढरा घोड्याच्या झाडाखाली स्वतःच्या रक्ताचा प्रसाद द्यावा लागेल. बळी द्यावा लागेल, बळी. परंतु हे करत असताना कुठल्याही तिराईत व्यक्तीची उपस्थिती तिथे नको.
काय झालं? तुम्ही आमच्यांना पाहिलं का कुठं? सकाळपासून गेले अजून आले नाही. राम्या पण दिसत नाहीये. अहो मी त्यांना सकाळच्या पारी बघितलं होतं. कुठं बघितलं होतं त्यांना ना? त्या जंगलात जाताना लय काही दिसत होते बाई. मला वाटतं तुम्ही त्यांना सरपण मिरपण आणायला लावलं होतं. सरपण? मी असं काय बोलले नव्हतं त्यांना. चला ना माझ्या बरोबर आपण पाहून येऊ त्यांना. अहो मी आले असते पण मला बाहेर गावी जायचंय, नाही जमणार हो. बरं बाई. हे गुप्तधन बिप्तधन काही राहत नाही. सगळी अंधश्रद्धा आहे. कुठं काही ढुंगी बाबाच्या मागे लागता. अशा अंधश्रद्धांना बळी पडणं योग्य नाहीये. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्याचे मृत परंतु जिवंत आणि ज्वलंत उदाहरण